एक स्ट्रक्चर प्लॅन ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, प्रिन्सिपल्स असतात, जसं रिस्क मॅनेजमेंट, गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, याची क्लॅरिटी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍसेट अलोकेशन प्रॉपर असतं, डायव्हर्सिफिकेशन प्रॉपर झालं पाहिजे, डायव्हर्सिफिकेशन नंतर रिव्ह्यू आणि रिबॅलन्सिंग स्ट्रॅटेजी झाली पाहिजे. 5 गोष्टी त्या स्ट्रक्चर प्लॅन मध्ये असतील तर हाय इन्कम अर्नर्स पुढच्या 10 वर्षामध्ये फ्रीडम अचीव्ह करणं त्याच्यासाठी सोपं होऊन जाईल. त्यांना असं वाटतं की इन्कम जास्त आहे, पण जास्त इन्कम इट डझंट मीन की त्यांनी वेल्थ क्रिएट केलेली आहे. कारण जास्त इन्कम त्याला फायनान्शियल फ्रीडम कडे कन्वर्ट करता येत नाही. तो इन्कम जास्त असणं इट डझंट मीन की तो फायनान्शियल फ्री होईल. फायनान्शियल फ्री होण्यासाठी हाय इन्कम अर्नर्सला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की त्यांनी योग्य पद्धतीने त्याला स्ट्रक्चर करणं, डायव्हर्सिफाईड करणं, आणि डायव्हर्सिफाईड केल्यानंतर त्याला रिव्ह्यू करणं. तर या गोष्टी केल्यानंतर हाय इन्कम अर्नर्स देखील वेल्थ क्रिएट करू शकतील. पण जनरली 99% हाय इन्कम अर्नर्स कालांतराने त्यांच्या रिटायरमेंटमध्ये वेल्थ क्रिएट करत नाही. त्याचं हे मेन रिझन आहे.